अनिल वर्मा, एबीपी माझा, भिवंडी। गेल्या आठवडाभरापासून सुरू असलेल्या पावसामुळे खारघर इथल्या पांडवकडा धबधबा ओसंडून वाहू लागलेला आहे। मुसळधार पावसामुळे पांडवकडा धबधब्याचं रौद्र रूप पाहायला मिळत आहे। खारघर इथल्या पारसिक हिल डोंगररांगांमध्ये उंचावरून पडणाऱ्या पांडवगडा धबधब्याचं हे आकर्षक रूप समोर येत आहे आणि त्यामुळे मोठ्या संख्येने पर्यटक या ठिकाणी येत आहेत। मात्र धबधब्यावर गेल्या काही वर्षांमध्ये अनेक मृत्यू झाल्यामुळे पर्यटकांना जाण्यास बंदी घालण्यात आलेली आहे। नवी मुंबई पनवेलला पारसिक हिल डोंगर रांगाची या ठिकाणी देण मिळालेली आहे आणि याच डोंगर रांगामध्ये नयनरम्य असा खारघरचा पांडवगडा धबधबा आहे। मी सध्या त्याच धबधबाच्या जवळ आलेलो आहोत। तुम्ही पाहता की उंच या ठिकाणी उंचावरून हा धबधबा पडतोय। साधारण तुम्ही जर उंची पाहिली तर किती मोठ्या प्रमाणामध्ये ही उंची आहे आणि गेली आठवडाभर झालं नवी मुंबई पनवेलमध्ये मोठ्या प्रमाणामध्ये पाऊस पडतोय आणि त्याचाच परिणाम म्हणजे आता त्या तुम्हाला पांडवगडाचा सुंदर असा धबधबा पाहायला मिळतोय। खारघर या ठिकाणी हा धबधबा आहे आणि याच धबधब्याचं आकर्षण म्हणून नवी मुंबई असेल, पनवेल, कल्याण डोंबिवली, ठाणा या सर्वच भागातले पर्यटक या धबधब्यासाठी या ठिकाणी खारघरला येत असतात। मात्र गेल्या काही वर्षामध्ये याच धबधब्याच्या आकर्षणापोटी जे लोक जवळ गेलेले आहेत, ज्यांनी या ठिकाणी धबधब्यामध्ये पाण्याचा आनंद घेण्याचा प्रयत्न केला, मात्र अशा अनेक पर्यटकांचा याच्यामध्ये दुर्दैवी मृत्यू झालेला आहे। त्यामुळेच खारघर पोलिसांच्या माध्यमातून या बाहेर बोर्ड लावण्यात आलेले आहे, त्याबरोबर बंदी केली जाते। या धबधब्यावर येण्यासाठी पर्यटकांना सोडलं जात नाही, बंदी करण्यात आलेली आहे, कारण मोठ्या प्रमाणामध्ये जीव गेल्या काही वर्षामध्ये या पांडवगडा धबधब्यामुळे गेलेले आहेत। पण तुम्ही पाहता की नयनरम्य असं हे दृश्य आहे, संपूर्णपणे धुकं पसरलेलं आहे। पारसिक हिल डोंगर रांगा आणि याच पारसिक हिल डोंगर रांगामध्ये हा उंचावरून